या नवीन वर्षामध्ये अनेक नागरिकांच्या अपेक्षा असतात, बदल घडवलेले त्यांना आवडलेलं असतं। पाहायला गेलं तर आता न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन देखील जोरदार चालू आहे। प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये जीवनामध्ये व्यस्त आहे, पार्टीचं आयोजन करत आहे। मात्र पाहायला गेलं तर सामान्य नागरिकांना का अपेक्षित आहे नवीन वर्षामध्ये किंवा मागील वर्षामध्ये जे चुका केल्या होत्या त्या पुन्हा करू नये किंवा सरकारने काही बदल केले पाहिजे, तर या सर्वच गोष्टी आपण आज जे आपले स्थानिक नागरिक आहेत, जे सामान्य लोक आहेत त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेतले आहेत। बदल तर भरपूर झाले पाहिजे। सर्वसामान्यांचं जर बघायला गेलं तर आज घर चालवणं सुद्धा मुश्किल झाले। महागाईचा जी काय वाढ आहे ती भरपूर प्रमाणात वाढली, ती महागाई कमी झाली पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे। सीएनजी आता कमीत कमी ह्या 8-10 दिवसात 3 रुपयाने आमचा सीएनजी वाढला। आमचा 2 रुपयाला वाढवायसाठी कमीत कमी 8 ते 10 वर्ष लावतात आणि आमचा सीएनजी रातोरात वाढतो, हे चुकीचं आहे ना। आमच्या आजच्या घडीला जर महागाईचा रेशो बघितला तर आमच्या रिक्षाचा मीटर कमीत कमी 30 रुपये पाहिजे, तर सर्वसामान्य माणसाला ते परवडत नाही, कारण रिक्षात बसणारा माणूस हा सर्वसामान्य असतो, करोडपती माणूस रिक्षात नाही बसत। तुम्ही स्वतः किंवा सर्वसामान्यांनी काय बदल केले पाहिजेत, काय वाटतं? सर्वसामान्यांनी बदल म्हणजे बघा, आज जे काय आहे, जी काय प्रश्न भेडसावतात त्यात सरकार म्हणा किंवा आम्ही सर्वसामान्यांनी सुद्धा थोडे चेंजेस केले पाहिजेत, पण चेंजेस करणं आपल्या हातात तरी राहिलं पाहिजे। चेंजेस म्हणजे काय केलं पाहिजे? आज माणूस काय बोलतो की सर्वसामान्याला 50-60 रुपयात जेवण भेटतं, 10 रुपयाची जी थाळी आहे ते जेवण आहे का चांगलं? 2-3 चपात्या आहेत, त्या 3 चपात्यात पोट पण भरत नाही। बदल आहे म्हणजे बदल अपेक्षित म्हणजे महागाई कमी झाली पाहिजे। नवीन वर्षात जरा अजून कामधंद्याचं ही वाढलं पाहिजे। नोकऱ्या बिकऱ्या लोकांना जे ही झालेलं आहे, कमी झालेले आहेत। कमी खर्चात घर चालत नाही ना सामान्य माणसाचं, तर काहीतरी दिलासा दिला पाहिजे ना सरकारने बी, किंवा असं जे केंद्र सरकार म्हणा, राज्य सरकार म्हणा यांनी, तर असं आपली माझी तर अपेक्षा ही आहे नवीन वर्षाची। आणखी काही बदल की म्हणजे मागच्या वर्षी चुका केल्यात त्या सरकारने पुन्हा लय चुका म्हणजे चुक्याला काय त्या हीच नाही, सीमाच नाही, एवढ्या चुका झालेल्या आहेत त्या। सोडा चुका आता ते सांगत बसलं तर ते काय त्याला ते हीच नाही अंत। आता तर भविष्यात होऊ नये त्यांच्या हातून, एवढंच माझी अपेक्षा। मी जस्ट रिसेंटली PGDM कंप्लीट केलं फायनान्स अँड मार्केटिंगमध्ये आणि आता जॉब सर्च करतोय। तर मग न्यू इयर पर्यंत मला म्हणजे आशा आहे की जॉब भेटेल आणि खूप चांगली डेव्हलपमेंट पण होईल। काही बदल अपेक्षित आहे नवीन वर्षामध्ये गव्हर्नमेंट कडून किंवा सामान्य लोकांकडून? गव्हर्नमेंट कडून बदल अपेक्षित असेल, मुळे म्हणजे स्वच्छता आपल्या पूर्ण नवी मुंबई वगैरे यासाठी, आणि एक बेस्ट मॅनेजमेंट, तर तेवढीच अपेक्षा असते। काही प्लॅन्स आहेत तुमचे यंदा नवीन वर्षात करिअर ग्रोथचे प्लॅन्स आहेत, फोकस ऑन करियर एंड ब्लेसिंग्स रहे। हाँ, ब्लेसिंग्स रहे, क्योंकि हम देख सकते हैं कि आजकल बहुत कुछ हम बहुत ही खराब टाइम में जी रहे हैं, तो सबका अच्छा हो, बस वही मैं सोचती हूँ। और गवर्नमेंट से कुछ अपील है, मतलब वो क्या अच्छा करेंगे, डिसीजन लेंगे? हाँ, वो तो हमेशा ही रहता है, तो लेट्स सी क्या होता है। आपके कुछ प्लान्स फैमिली के साथ? हाँ, फार्म हाउस पे हम जा रहे हैं हमारे नियर एंड डियर वंस के साथ। हमेशा वो ही रहता है, क्योंकि बाहर जाओ तो बहुत ही रश और ये सब, तो क्लोज वंस के साथ फार्म हाउस पे। हाँ, पिछला साल तो बहुत खराब गया है, अभी क्या अपेक्षा करेंगे कि अच्छा ही जाए। अभी देखते हैं अच्छा जाता है कि नहीं जाता है, कोशिश तो बहुत कर रहे हैं कि अच्छा जाए, लेकिन नहीं जाएगा तो भी उसका स्वागत तो करना ही है, चाहे ना करे तो भी तो आना ही है। समय तो अपना काम करेगा ही, वो तो आना ही है, नया साल तो आएगा ही। सही बात बोली, लेकिन आपको क्या बदल होने चाहिए इस साल में, क्या कुछ कहेंगे? बदल क्या, जो कुछ हो रहा है प्रकृति के हिसाब से ठीक हो रहा है। नेचुरल डेमोक्रेसी है भारत में, और डेमोक्रेसी में सब काम धीरे धीरे हो रहा है, सब कुछ अच्छा हो रहा है, सब अच्छा होता रहेगा और ऐसे ही होगा सब। आपके कुछ प्लान्स है न्यू ईयर में? नहीं, कोई प्लान वाला नहीं है, नहीं कोई प्लान नहीं है। फैमिली के साथ? नहीं, हमारा ऐसा न्यू ईयर हम मनाते नहीं, हम हिंदू लोग हैं, हम अपना मनाएंगे फागुन के बाद, जब अपना आएगा वो हम माघ वाला मनाती है, नहीं। न्यू ईयर आ रहा है तो मेरा काम है सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी देखना, यहाँ वहाँ पे देखना, क्योंकि जो हादसे हो रहे हैं उसको अलर्ट रहना इस साल भी, कोई भरोसा नहीं है, तो हम लोग अलर्ट रहेंगे और सेफ्टी रहेंगे। और दूसरा चीज़ क्या, एक दूसरे को हेल्प करेंगे। इंडिया शुड बी नरेंद्र मोदी, माय नेम इज ऑल्सो नरेंद्र, सो आई वर्किंग इन साउथ। देयर इज कम्युनिटी, जब एक साथ रहते वो लोग,
वैसा हम लोग इंडिया में रहना चाहिए। हम लोग सपोर्ट करना चाहिए पब्लिक को, जो हेल्पफुल है, गरीब जनता है, उनके लिए मदद करना चाहिए। और ये साल अपने लिए सबसे अच्छा रहेगा, क्योंकि ये साल का जो शनि का एस्ट्रोलॉजर, ऐसे वर्किंग एज ए एस्ट्रोलॉजर भी कर रहा हूँ, तो हम लोग साथ में रहेंगे, मिलजुल के रहेंगे। ये जो झगड़े उगड़े सब बंद करके एक साथ देश को आगे बढ़ाएंगे, यही मेरा प्लान है ये साल का। कुछ बदल होने चाहिए ये इस ईयर में? नहीं, बदल होना चाहिए। जो महंगाई है, पेट्रोल का जो भाव है, ये सब बदल करेंगे तो आम जनता भी काम पे रेगुलर रहेंगी और अपना प्रोग्रेस बढ़ाते रहेंगे। महंगाई थोड़ा कम होना चाहिए। न्यू ईयर में सब जो यंग लोग है पार्टीज बनाते हैं, बहुत सारी नशाज करते हैं, उनको क्या? उनको नशा टाइम वेस्ट है और उससे बॉडी पे भी असर हो जाएगा। नशा बंद करना चाहिए। नशा से कोई प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा और बढ़ता जाएगा। जो लड़के यंग है, मैं देखता हूँ, मेरे भी लड़की, जो यंग लड़के लोग नशा करते हैं, उनके लिए मैं यही कहूँगा कि नशा बैन करना चाहिए इंडिया में स्ट्रिक्टली। क्योंकि जैसे अलग अलग देश में घूमा मैं, दुबई, अबू धाबी, कुवैत, वहाँ पे स्ट्रिक्टली बैन है, तो ऐसा करना चाहिए, रूल करना चाहिए गवर्नमेंट। तर आपण पाहिलं असेल आता की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक मागण्या असतील, अपेक्षा असतील किंवा बदल घडवलेल्या सामान्य नागरिकांना आवडणार आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी काही चेंजेस केले पाहिजेत का, किंवा काहींनी सांगितलेलं आहे का आम्ही पार्टीचं आयोजन केलेलं आहे, नवीन वर्षामध्ये एक नवी सुरुवात करू, काही चेंजेस करू, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता एवढंच पाहणं महत्वाचं असणार आहे की नवीन वर्ष, न्यू इयर सर्वच सामान्य लोकांसाठी किंवा प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी कशा पद्धतीचा राहणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मी आकांक्षा देशमुख, मुंबई।